नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण अतिशय पहिल्या चॅप्टर मधल्या पुढील काही संख्या प्रकाराबद्दल माहिती घेणार आहोत। ते अतिशय खूप महत्त्वाचे आहे। पण आता जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट सुरुवात करूया। आता याच्या नंतरचा पूर्ण भाग आहे, पहा इकडे लक्ष द्या। व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, सर्वांनी काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहावा, कारण का खूप महत्त्वाचा भाग सांगणार आहे मी त्याच्यामुळे। आता पहा, याच्यामध्ये आपला पुढचा जो प्रकार आहे तो आहे मूळ संख्या। पहा, आपला पुढचा प्रकार कोणता आहे? मूळ संख्या आहे। ओके, आता मला सांगा, आपल्याला पहिल्यांदा व्याख्या माहित पाहिजे की मूळ संख्या म्हणजे काय। आता मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एक व तीच संख्या याशिवाय कोणत्याच संख्येने भाग जात नाही, त्या संख्येला आपण काय म्हणतो? मूळ संख्या असे म्हणतो। परत एकदा व्याख्या सांगतो, ज्या संख्येला एक व तीच संख्या याशिवाय कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून त्या संख्येला आपण काय म्हणतो? मूळ संख्या असे म्हणतो। तर मग 1 पासून 100 पर्यंत, 1 पासून 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? तर 25 मूळ संख्या आहेत, लक्षात ठेवा। 1 पासून 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत। जर त्यातला आपण विभागणी केली तर 1 पासून 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत आणि 51 पासून 100 पर्यंत 10 मूळ संख्या आहेत। म्हणजे ह्या 15 आणि ह्या 10 एकूण जर विचार केला तर टोटल किती आहेत? 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत। मग ह्या ज्या कोणत्या 25 असतील त्या सर्व 25 मूळ संख्यांची बेरीज किती आहे? तर 1060 आहे। आणि लक्षात पहा, ही 1060 ह्या 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आहे। मित्रांनो, या मूळ संख्येवरती फिक्स 5 प्रश्न असतात, त्याला सूत्र वगैरे कोणतंच नसतं। तुम्हाला जर संख्या माहिती असतील तरच तुम्ही उत्तर काढू शकता, अन्यथा उत्तर काढता येत नाही। मग नेमकं मूळ संख्या ओळखायचं कशाला? समजा गृहीत धरू आपल्याला दिलेली संख्या आहे 13। व्याख्येत काय सांगितलंय? ज्या संख्येला एक व तीच संख्या याशिवाय कोणत्याच संख्येने भाग जात नाही, त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो। मग आता दिलेली संख्या आहे 13, 13 ला 1 आणि 13 ह्या दोन जर संख्या सोडल्या तर दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून याला काय म्हणायचं? मूळ संख्या। आलं लक्षात? मग 1 पासून 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत, 1 पासून 50 पर्यंत 15 आहेत, 51 पासून 100 पर्यंत 10 आहेत, एकूण टोटल झाल्या 25 आणि या सर्व 25 संख्यांची बेरीज किती आहे? तर 1060 आहे। राईट, समजलं? काय अडचण? ओके, आपण तो आता पुढचा ह्याच्यावरचाच भाग दिसतंय क्लिअर? काही अडचण नाही। ओके, आता पाहूया। आता ह्याच्यामध्ये 5 प्रश्न, 4 ते 5 प्रश्न फिक्स असतात मित्रांनो, लक्षात ठेवा। आता तुम्हाला पहिलाच प्रश्न देतो, 1 पासून 100 पर्यंत, 1 पासून 100 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत? 1 पासून 100 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत की 1 पासून 100 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकाची अदलाबदल केली असता। 1 पासून 100 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकाची अदलाबदल केली असता मूळ संख्याच येते, मूळ संख्याच येते। इथं प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे 1 पासून 100 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहेत की ज्यांच्या अंकाची अदलाबदल केली असता मूळ संख्याच येते। मग आपल्याला जर त्या संख्या माहित असतील तरच आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं। मग आता आपल्याला एकमेव अशी मूळ संख्या आहे की त्यांच्या अंकाचा जरी बदल केला तरी त्या संख्येमध्ये बदल होत नाही, म्हणजे एकमेव कोणती
संख्या आहे 11. 11चा जर एक इकडे इकडे जरी केला तर 11 बदल होत नाही, म्हणून पहिली संख्या आली आपली 11. पहा इकडे लक्ष द्या, मला सांगा 13 मूळ संख्या आहे का? 13 मूळ संख्या आहे. 13चा बदल करा, 31 आली मूळ संख्या. त्याच्यानंतर 17 आहे, 17चा बदल करा, 71 आली मूळ संख्या. त्याच्यानंतर 37 आहे, त्याचा बदल करा 73. त्याच्यानंतर 79 आहे, याचा बदल करा 97. पहा इकडे लक्ष द्या, एकमेव 11 जर सोडलं 13 मूळ संख्या आहे, या संख्येचा आपण बदल केला 31 झालं. दोन्ही बी आल्या. 17 मूळ संख्या आहे, याचा बदल केला 71 आलं. 37 मूळ संख्या आहे, 73 याचा बदल केला मूळ संख्या आली. 79 मूळ संख्या आहे, याचा बदल केला 97. मग एकंदरीत अशा पद्धतीनं 1 2 3 4 5 6 7 8 आणि 1 9. मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर किती आलं? 9. म्हणजे 1 पासून 100 पर्यंत ज्या काही मूळ संख्या आहेत त्यांच्या जर अंकाची अदलाबदल केली तर किती मूळ संख्या आहेत? 9 आहेत. या प्रश्नाचं आपलं उत्तर किती आलं मित्रांनो? 9 आलं. राईट, समजलं? आता याच्यावरचाच आपण दुसरा प्रश्न घेऊया, मूळ संख्येवरचाच. आता दुसरा प्रश्न पण याच्यावरच आधारलेला आहे, खूप सोपा आहे. मग आपल्याला काय सांगितलं जातं? 1 पासून 100 पर्यंतच्या 1 पासून 100 पर्यंतच्या किती मूळ संख्यामध्ये, पहा 1 पासून 100 पर्यंतच्या किती मूळ संख्येमध्ये 4 चा फरक येतो? प्रश्न आहे 1 पासून 100 पर्यंतच्या किती मूळ संख्येमध्ये 4 चा फरक येतो? मग आपल्याला त्या क्रमवार संख्या माहित पाहिजे. याच्यात 2 प्रश्न आहेत, एक प्रश्न परीक्षेला आलेला आहे. पहा आता 1 ते 10 पर्यंत अशा तुम्हाला संख्या माहित पाहिजे. 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50. त्याच्यानंतर आहे 51 ते 60, 61 ते 70, 71 ते 80, 81 ते 90 आणि 91 ते 100. हे झाले एकंदरीत 10 टप्पे. आता आपल्याला पहिल्यांदा आहे 2 3 5 7. इथं आहे 11 13 17 19. इथं आहे 21 मध्ये 23 आणि 29. 31 मध्ये आहे 31 आणि 37. इकडे आहे 41 43 47. इकडे आहे 53 आणि 59. इकडे आहे 61 त्याच्यानंतर 67. आता इथं आहे 71 त्याच्यानंतर आहे 73 त्याच्यानंतर आहे 79. इथं आहे 83 आणि 89 आणि इथं आहे 97. पहा इकडे लक्ष द्या, 1 पासून 100 पर्यंत सर्वच्या सर्व मूळ संख्या तुमच्या समोर आहेत. मोजू शकतो आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. मग 1 पासून 100 पर्यंत किती मूळ संख्या आल्या? 25. मग प्रश्न काय? 1 पासून 100 पर्यंतच्या किती मूळ संख्येमध्ये 4 चा फरक येतो? ह्याच्यात 2 प्रश्न असतात ते सांगतो. पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर पाहू. पहा इकडे लक्ष द्या. 3 आणि 4 7, पहिली जोडी झाली, पहिला फरक. 7 आणि 4 11 2, 13 आणि 4 17, सॉरी 13 आणि 4 17 3, 19 आणि 4 23 4. त्याच्यानंतर 37 आणि 4 41 5, 43 आणि 4 47 6. त्याच्यानंतर इकडे या, आपल्याला इकडे दिलेला आहे 67 आणि 4 71 किती झाले 7 आणि 79 4 83 8. जर म्हणलं 1 पासून 100 पर्यंत क्रमवार नाही, 1 पासून 100 पर्यंत किती मूळ संख्येमध्ये 4 चा फरक येतो म्हणलं, त्याचं उत्तर लिहायचं 8. आणि 1 पासून 100 पर्यंत क्रमवार किती मूळ संख्येमध्ये 4 चा फरक येतो, तर त्याचं उत्तर लिहायचं 7. कारण का पहिल्या जोडीमध्ये इथं 3 आणि 7 मध्ये 5 येतो, म्हणून हे क्रमवार होत नाही.
आलं लक्षात? क्लिअर आहे? जर क्रमवार कितीमध्ये 4चा फरक तर 7 आणि एकूण कितीमध्ये म्हणलं तर 8. त्याचं कारण आहे इथं 5 मध्ये येतोय म्हणून. ओके, समजलं? राईट, लिहून घ्या मग ते. पाहता याच्या नंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला, ते पण खूप महत्वाचा आहे. एकावर एक आधारलेले आहेत, लक्षात ठेवा. मूळ संख्या सगळ्यात महत्वाचा पाठ संख्येचा प्रकार आहे. मूळ संख्या आणि सहमूळ संख्या या दोन गोष्टी लसावी मसावी मध्ये खूप आणि सरासरी मध्ये खूप महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. आता पुढचा प्रकार आहे कोणत्या 3 मूळ संख्यांचा गुणाकार 1001 येतो. बऱ्याच वेळा हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे, बऱ्याच वेळा, खूप वेळा. कोणत्या 3 मूळ संख्यांचा गुणाकार 1001 येतो? मित्रांनो, आपल्याला 25 मूळ संख्या आहेत. या 25 पैकी अशा कोणत्या 3 मूळ संख्या आहेत की त्यांचा गुणाकार 1001 येतो? मग मूळ संख्या असो, नैसर्गिक असो, सम असो, विषम असो, मूळ असो, कोणत्याही संख्यांचा जर गुणाकार दिलेला असेल आणि आपल्याला जर त्या संख्या ओळखायच्या असतील तर डायरेक्ट या पद्धतीने मांडणी करायची. या पद्धतीने कशानेही भाग द्या, बाकी 1 येईपर्यंत भाग द्यायचा. मग तुम्हाला आता याला जर भागाकार करायचा असेल तर विभाज्यतेच्या कसोट्या पाठ असणं गरजेचं आहे. मग आता इथं 1 0 0 1 अकराची कसोटी अशी आहे की सम आणि विषम यांच्या अंकांची वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीत आली तर निश्चितच 11ने भाग जातो. मग हे निश्चितपणे आहे. मग 11 भाग देऊ. 11 9 99 1 उरला. 11 1 11. आता 91 ला कशाने भाग जाईल? 13 ना भाग जातो. पहिलं सुरुवातीला सांगितलंय पाडा पाठ करा. 13 7 91 7 7 1 7 आलं बाकी 1. महिन्यात झाल्या 3 संख्या 11 13 आणि 7. हे जर असं दिलं कोणत्या 3 मूळ संख्यांचा गुणाकार 105 आहे? डायरेक्ट इथं एकक स्थानी 5 आहे. 5 न भाग द्या. 5 2 10 5 1 5. पुन्हा 3 न जातो. 3 7 21. पुन्हा 7 ने जातो. 7 1 7 आल्या का ह्याच संख्या? मग डायरेक्ट कितीही गुणाकार असो, कोणत्याही संख्यांचा असो, जर गुणाकार दिलेला असेल आणि जर संख्या ओळखा म्हणलं तर या पद्धतीनं कोणत्याही संख्येने भाग द्या, बाकी 1 येईपर्यंत भाग द्यायचा. ज्यानं भागलं त्याच संख्या असतात आपल्या उत्तरामधल्या. ओके, समजलं? आता शेवटचा मूळ संख्येमधला प्रश्न पाहू आपण. आता हाच प्रश्न रिपीट होतो, लक्षात ठेवा. थोडा प्रश्न आहे. आता काय सांगितलं जातं? 3 मूळ संख्यांच्या गुणाकाराची, हा प्रश्न लक्षात घ्या, 3 मूळ संख्यांच्या गुणाकाराची दुप्पट. किती सांगितलंय? दुप्पट 770 आहे. 3 मूळ संख्यांच्या गुणाकाराची दुप्पट 770 आहे. तर लहान संख्या कोणती? प्रश्न काय आहे? लहान संख्या कोणती? 3 मूळ संख्यांच्या गुणाकाराची दुप्पट 770 आहे, तर लहान संख्या कोणती? मग आपल्याला इथं कितीही पट देऊ, पहिल्यांदा काय करायचं? आपल्याला 770 संख्या दिलेली आहे. पहिल्यांदा मला सांगा 770 हा त्या 3 संख्यांचा गुणाकार आहे का? नाही. मग काय आहे? तर ती गुणाकाराची दुप्पट आहे. मग पहिल्यांदा पाहू आपण गुणाकार किती आहे. मग जेवढी पट आहे, इथं दुप्पट असल्या 2 न भाग द्या. 3 पट असेल 3 न द्या. 4 पट असेल 4 न द्या. मग हे दुप्पट असल्यामुळे आपण काय करू? 2 न भाग. पहा, 2 6 इथं 1 उरला 17 झाले. 2 8 16 1 उरला 2 5 10. मग ज्या कोणत्या 3 मूळ संख्या आहेत त्यांचा गुणाकार किती आला? 385. मग पहिल्यासारखंच आपलं 385 या पद्धतीने मांडणी करा. बाकी 1 येईपर्यंत. एकक स्थानी 5 आहे. 5 न भाग द्या. 5 7 35 3 उरले. पुन्हा 5 7 35. आता 7 न भाग द्या. 7 1 7 7 1 7. आता 11 ने 11 1 11. मग ह्या झाल्या 3 संख्या. आपल्याला कोणती विचारली? लहान संख्या.
किती आहे लहान संख्या, तर आपलं उत्तर 5 लहान संख्या. राईट, समजलं? पहा, 3 मूळ संख्यांच्या गुणाकाराची दुप्पट 770 आहे, तर लहान संख्या कोणती? आपण अगोदरच्या प्रश्नासारखंच सोल्युशन केलं बाकी एक येईपर्यंत, तर लहान किती मिळाली? 5. समजलं? मूळ संख्येवर एवढ्या प्रकारचे पूर्ण प्रश्न असतात. मूळ संख्येला कोणतंही सूत्र नसतं. मूळ संख्या तुम्हाला माहित असतील तरच क्रिया करू शकता. राईट, समजलं? हा झाला आपला मूळ संख्या हा भाग इथं पूर्ण. आता पाहूया जोडमूळ संख्या. दुसरा प्रकार आहे संख्येचा जोडमूळ संख्या. आपला दुसरा प्रकार कोणता आहे? जोडमूळ संख्या. व्याख्या माहित असणं गरजेचं आहे. जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन मूळ संख्येमध्ये, परत एकदा लक्ष द्या, ज्या दोन मूळ संख्येमध्ये 2 चा फरक असतो किंवा येतो त्याला जोडमूळ संख्या असे म्हणतात. कोणत्याही ज्या 2 मूळ संख्येमध्ये 2 चा फरक असतो त्याला जोडमूळ संख्या असे म्हणतात. मग 1 पासून 100 पर्यंत जोडमूळ संख्या. आता प्रश्न कसा येतो परीक्षेला पहा. 1 पासून 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण जोड्या किती असा प्रश्न येतो. एकूण जोड्या किती? तर 1 पासून 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत आणि त्यांची बेरीज किती आहे? तर 488. लक्षात ठेवा, 1 पासून 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत आणि त्यांची बेरीज किती आहे? 488. पाहूया आपण मग कसं आहे. समजा आता तुम्ही म्हणलं 2 मूळ संख्या आहे, 3 सुद्धा मूळ संख्या आहे, पण दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 1 चा आहे. पण व्याख्या काय सांगितली? ज्या 2 मूळ संख्येमध्ये 2 चा फरक असतो त्यालाच जोडमूळ संख्या म्हणायच्या. मग ही होऊ शकते का जोडी? नाही होत. मग होते कोणते? तर पहा आता 8 जोड्या कोणत्या आहेत? 3 मूळ संख्या आहे, राईट. 5 मूळ संख्या आहेत, आला का दोघांमध्ये फरक 2 चा? 3 मूळ आहे, 5 मूळ आहे, 3 आणि 2 5, ही झाली पहिली. त्याच्यानंतर 5 मूळ संख्या आहे, 7 मूळ संख्या आहे, आला 2 चा फरक. 11 आहे, 13 आहे, 17 आहे, 19 आहे, 29 आहे, 31 आहे, 29 आहे, 31 आहे. त्याच्यानंतर 41 आहे, 43 आहे, 59 आहे, 61 आहे, 71 आहे, 73 आहे. पहा 1 2 3 4 5 6 7 8 आल्या का? 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? 8. त्यांची बेरीज 488. कोणत्याही 2 मूळ संख्येमध्ये जर 2 चा फरक आला तर समजायचं कोणती संख्या आहे? जोडमूळ संख्या आहे. समजलं? हा झाला आपला पुढचा प्रकार जोडमूळ संख्या. आता सगळ्यात महत्त्वाचा लसावी आणि मसावी मध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त असणारा प्रकार म्हणजे सहमूळ संख्या. पुढचा आपला कोणता प्रकार आहे? लक्षात ठेवा, सहमूळ संख्या. याची व्याख्या लय महत्त्वाची. सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या म्हणजे काय? याच्यात सुद्धा 2 प्रकारचे प्रश्न असतात. ज्या 2 संख्येच्या व्याख्या नीट लक्षात ठेवा, पुस्तकात कोणत्याच ही व्याख्या दिलेली नाही. ज्या 2 संख्येच्या एकूण अवयवापैकी ज्यांचा सामायिक अवयव 1 असतो त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. परत एकदा सांगतो, ज्या 2 संख्येच्या एकूण अवयवापैकी ज्यांचा सामायिक अवयव फक्त 1 असतो त्याला म्हणायचं सहमूळ संख्या. आलं लक्षात? आता मग ओळखायचं कसं सहमूळ संख्या? एकच प्रश्न असतो 2 पद्धतीने. समजा परीक्षेला जर प्रश्न आला, समजा असं गृहीत धरू आपण, दिलं तुम्हाला एक 25 आणि 32 संख्या दिली. आता पुढे काय करतात? अशा 2 संख्या दिल्यानंतर असं पुढे लिहिलं जातं, दिलेल्या संख्या एकमेकीच्या सहमूळ आहेत का? असतील तर हो, नसतील तर नाही. मग ओळखायचं कसं? जर आपल्याला माहित असेल तरच ओळखू शकतो. मग व्याख्या पाठ पाहिजे. ज्या 2 संख्येच्या एकूण अवयवापैकी ज्यांचा सामायिक अवयव 1 असतो त्याला सहमूळ संख्या असे म्हणतात. मग परीक्षेला प्रश्न देतात, हा तर 1 25, 32 आणि पुढे लिहितात
दिलेल्या संख्या एकमेकीच्या सहमूळ आहेत का? असतील तर हो, नसतील तर नाही. किंवा अन्यथा पर्याय नंबर 1 प्रत्येक पर्यायामध्ये 2 संख्या टाकतात. समजा हेच घेऊ आपण 25, 32. दुसरं ऑप्शन दिलं 17, 15, 25. तिसरं ऑप्शन दिलं 35, 40. आणि चौथं जर ऑप्शन दिलं आपल्याला, इथं लिहितो मी, जर चौथा ऑप्शन दिला आपल्याला 18,27. असे 4 ऑप्शन देतात. वर लिहिलं जातं खालीलपैकी सहमूळ संख्येचा योग्य पर्याय कोणता? वर लिहितात काय? खालीलपैकी सहमूळ संख्येचा योग्य पर्याय कोणता? मग ओळखायचं कसं? डायरेक्ट काय करायचं लक्षात ठेवा. आणि कधी पण क्रमवार नैसर्गिक संख्या ह्या सहमूळच असतात. परत एकदा ऐका, क्रमवार नैसर्गिक संख्या ह्या सहमूळच असतात. मी म्हणलं 15,16 सहमूळच असतात. म्हणलं 501, 502. कितीही मोठ्या द्या, जर क्रमवार नैसर्गिक संख्या आल्या तर त्या नेहमी सहमूळ असतात. पण असं कुठून कुठपर्यंत जरी डिफरन्स दिला तर मग ओळखायचं कसं? आता आपल्याला 25 दिलं, डायरेक्ट काय करायचे? ह्या 25 ला कशा कशाने भाग जातो ते पाहायचं. 1 पासून स्टार्ट करा. 25 ला 1 ने भाग जातो, पण 5 न भाग जातो, 25 न भाग जातो. ओके, हे 25 ला 1 न, 5 न, 25 न. आता 32 घ्या. 32 ला कशा कशाने जातो? 1 ने जातो, 2 ने जातो, 4 ने जातो, 8 ने जातो, 16 ने जातो आणि 32 ने जातो. मग अशा पद्धतीने अवयव पाडल्यानंतर तुम्हाला सारखा फक्त काय दिसतो? एकच दिसतो. मग अशा पद्धतीने अवयव पाडल्यानंतर जर सारखा फक्त एकच दिसला तर ह्या सहमूळ असतात. आणि जर अशा पद्धतीने दिलं 25, 15 ह्या सहमूळ आहेत का? मग आपण 25 ला काय केलं? 1, 5, 25. आता 15 घ्या. 15 ला 1, 3, 5, 15 यांनी भाग केला, अवयव पाडले. मग इथं एक सारखा आहे, इथे एक सारखा आहे. जर दिलेल्या 2 संख्येचे अवयव पाडल्यानंतर फक्त सारखा एकच दिसला तर त्याला म्हणायचं सहमूळ संख्या. आणि जर असे एकापेक्षा जास्त दिसले तर ते सहमूळ नसतात. आलं लक्षात? आणि कोणत्याही 2 क्रमवार लागोपाठ त्या दोन्ही सहमूळ संख्या असतात. ओके, याच्या पाठ ठेवा, आपोआप समजून जातं नेमकं काय आहे ते. क्लिअर आहे? समजलं? काय अडचण नाही. हे झालं आपलं सहमूळ संख्या. फास्ट तर होत नाही ना? ओके, याच पद्धतीनं राईट, काय अडचण नाही. आता पाहूया आपला, हे झालं सहमूळ संख्या. आता पाहूया आपण पूर्णांक संख्या. खूप महत्वाचा प्रकार आहे. भूमितीमध्ये संख्या रेषा नावाचा पाठ आहे, तो पूर्णांक संख्येवर आधारलेला आहे. लक्षात ठेवा, पूर्णांक संख्या. पुढचा प्रकार कोणता आहे? पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय बरं? पूर्णांक संख्या म्हणजे नेमकं काय? तर पूर्णांक संख्या म्हणजे ज्या संख्येमध्ये धन संख्या आणि ऋण संख्या, धन म्हणजे प्लस, ऋण म्हणजे मायनस, ज्या संख्येमध्ये धन संख्या आणि ऋण संख्या या दोन्ही संख्यांचा समावेश असतो त्या संख्यांना आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या असे म्हणतो. आलं लक्षात? ज्या संख्येमध्ये धनसंख्या आणि ऋण संख्या या दोन्ही संख्यांचा समावेश असतो त्या संख्येला पूर्णांक संख्या असे म्हणतो. आपण या पूर्णांक संख्येबद्दल पहिल्या पाठापुरतच मर्यादित पाहू, कारण का जर आपण भूमितीमध्ये संख्या रेषा पाहिलं तर खूप मोठा आहे याच्याबद्दल माहिती. पण आपण इथं एकच प्रश्न असतो, लक्षात ठेवा, एकच. विरुद्ध संख्या ओळखा. का? पूर्णांक संख्येचा जो केंद्रबिंदू असतो तो 0 असतो. पूर्णांक संख्येचा केंद्रबिंदू काय असतो? 0 असतो. आणि या केंद्रबिंदूच्या डाव्या बाजूला अशा पद्धतीनं मायनस मध्ये संख्या वाढत चालतात अमर्यादित. -1, -2, -3, -4. केंद्रबिंदू 0 असतो. डाव्या बाजूला मायनस संख्या असतात, उजव्या बाजूला प्लस संख्या असतात. काय लक्ष द्या, केंद्रबिंदूच्या डाव्या बाजूला मायनस संख्या असतात आणि उजव्या बाजूला प्लस संख्या असतात. मग आता मला सांगा, या मायनस मध्ये या प्लस मध्ये, मग हा जो केंद्रबिंदू आहे
तो प्लस आहे का मायनस आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. इकडं मायनस इकडं प्लस, मग केंद्रबिंदू काय आहे, प्लस की मायनस? तर तो प्लसही नसतो आणि मायनस सुद्धा नसतो, तो निरंक असतो. त्याला धनही म्हणता येत नाही आणि ऋणही म्हणता येत नाही. मग याच्यामध्ये एक प्रश्न विचारला जातो पहिल्याच याच्यामध्ये. समजा तुम्हाला म्हणतात असा प्रश्न देतात, पुढे लिहितात विरुद्ध संख्या ओळखा. पुढे काय दिलं जातं, विरुद्ध संख्या ओळखा. प्रश्न असा असतो, लक्षात ठेवा, -16 ची विरुद्ध संख्या ओळखा किंवा कोणती. जर प्रश्न मायनस मध्ये आला तर त्याचं उत्तर फक्त काय लिहायचं, प्लस लिहायचं. आणि जर प्रश्न प्लस मध्ये आला तर त्याचं उत्तर काय लिहायचं, मायनस मध्ये लिहायचं. फक्त चिन्हामध्ये बदल करा. प्रश्न मायनस मध्ये आला, उत्तर प्लस मध्ये. प्रश्न प्लस मध्ये आला, उत्तर मायनस मध्ये. त्याचं कारण आहे डाव्या बाजूची विरुद्ध बाजू उजवी बाजू, म्हणजेच मायनस ची विरुद्ध बाजू कोणती, प्लस, आणि प्लस ची विरुद्ध बाजू मायनस. आलं लक्षात? की फक्त पहिल्या पाठापुरतं मर्यादित घेतलं आपण. समजलं? ज्या संख्येमध्ये धनसंख्या आणि ऋणसंख्या दोन्ही संख्यांचा समावेश असतो त्याला आपण काय म्हणतो, पूर्णांक संख्या असे म्हणतो. ओके, आता पाहूया आपण पुढचा अतिशय महत्वपूर्ण चॅप्टर, ज्याच्यावर पूर्ण अख्खा पाठ अवलंबून आहे. त्या संख्या प्रकाराचं नाव आहे परिमेय संख्या. त्या पाठाचं संख्या प्रकाराचं नाव काय आहे तर परिमेय संख्या. मित्रांनो, खूप महत्वाचा पाठ आहे. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या दोन पॉइंट असतात त्याच्यामध्ये. परिमेय संख्यावर आणि अपरिमेय संख्यावर दशांश अपूर्णांक हा पूर्ण अवलंबून आहे. मग त्यात दोन भाग असतात दशांश अपूर्णांकामध्ये, आवर्ती दशांश अपूर्णांक आणि मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक. हे दोन्हीला दोन पॉइंट या संख्येवर आधारित आहे. मग परिमेय संख्येवर किती 7 प्रकारचे प्रश्न असतात. 7. पहिला असतो परिमेय संख्या ओळखा. पहिला असतो परिमेय संख्या ओळखा. दुसरा असतो धनपरिमेय ओळखा. त्याच्यानंतर लहान कोणती मोठी कोणती. त्याच्यानंतर असतो ऋणपरिमेय संख्या ओळखा. लहान कोणती आणि मोठी कोणती. पहिल्यांदा पाहू आपण नेमकं परिमेय संख्या म्हणजे काय. परिमेय संख्या मित्रांनो, परिमेय संख्येचे मुख्यतः जर पाहिलं तर 3 प्रकार पडतात. परिमेय संख्येचे मुख्य प्रकार जर पाहिलं त्याला म्हणायचं पहिलं साधी परिमेय संख्या. पहिला प्रकार कोणता आहे, साधी परिमेय संख्या. दुसरी असते दशांश मधली परिमेय संख्या आणि ह्याच्यावरच दशांश अपूर्णांकावर आहे. पहिली साधी परिमेय संख्या, दुसरी दशांश परिमेय आणि तिसरी असते कर्निष्ठ. तिसरी कोणती असते, कर्निष्ठ परिमेय संख्या. लक्षात ठेवा. आता कन्फ्यूज झाला असता हे कुठून आले, काही अडचण नाही याच्यामध्ये. पहिला आहे साधी परिमेय, दुसरी दशांश, तिसरी असते कर्निष्ठ परिमेय संख्या. आता साधी परिमेय म्हणजे काय, ज्या संख्येच्या छेदस्थानी शून्यतर कोणतीही संख्या असो ती परिमेय संख्या. पण तुम्हाला ऍक्च्युअल परिमेय संख्येची व्याख्या देतो. ज्या संख्येचे दशांश अपूर्णांकातील रूपांतर आवर्ती स्वरूपाचे असते त्याला परिमेय संख्या असे म्हणतात. व्याख्या काय आहे, ज्या संख्येचे दशांश अपूर्णांकातील रूपांतर आवर्ती स्वरूपाचे असते त्याला आपण काय म्हणतो, परिमेय संख्या असे म्हणतो. समजा तुम्हाला अशा पद्धतीने दिलं 2/3 परिमेय संख्या आहे. इथं दिलं -4/5. ही सुद्धा काय आहे, परिमेय संख्या. लक्षात ठेवा, ही सुद्धा 2/3 परिमेय आहे. कशी ओळखायची ती सुद्धा सांगतो, फक्त प्रकारानुसार पहा. अगोदर 2/3 परिमेय आहे, -4/5 परिमेय आहे. जर समजा तुम्हाला असं म्हणलं 3/0 तर ही परिमेय संख्या नाही, त्याला अनंत असे म्हणतात. याला काय म्हणतात, अनंत. ज्या संख्येच्या छेदस्थानी 0 आला तर ती कशी असते, अनंत असते. म्हणून ही परिमेय संख्या नाही. पण दिलेल्या संख्येच्या अंशस्थानी जर 0 आला आणि छेदस्थानी जर संख्या आली तर ती संख्या परिमेय असते. लक्षात ठेवा. मग ही झाली साधी परिमेय संख्या. आता पाहूया आपण दशांश मधली परिमेय संख्या. पहा, कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी 0 नसेल
तर ती परिमेय नसते. मग कोणतीही अंक येऊ द्या. ओळखायचं कसं ते पण सांगतो, सोप्यात सोपं. हे फक्त पुस्तकी भाषेमध्ये असल्यामुळं तुम्हाला जसं समजत तसं सांगतो. हे झालं आपलं काय, साधी परिमेय संख्या. आता दशांश मध्ये पहा, परिमेय संख्या ओळखा हा जसा भाग येतो. आपल्याला काय करतात, इथं अपूर्णांकामध्ये संख्या देतात. समजा असं म्हणलं 2.54, ह्याच्यावर बार दिला जातो. बार म्हणल्यानंतर तिकडे जाऊ नका, गणिती भाषेमध्ये आडवी रेषा म्हणलं की बार म्हणतात गणिताच्या भाषेमध्ये. हे आहे आवर्ती दशांश अपूर्णांकात. मग हे ओळखायचं कसं पाहता, इकडे लक्ष द्या. हे तात्पुरतं सोडून द्या. तुम्हाला असा प्रश्न देतात व्यावहारिक अपूर्णांकामध्ये, 4 ऑप्शन असतात. दिलेली संख्या परिमेय आहे किंवा नाही. मग ओळखायचं कसं, व्याख्याच काय दिली, ज्या संख्येचं दशांश अपूर्णांकातील रूपांतर आवर्ती स्वरूपाचं आहे त्या संख्येला आपण परिमेय संख्या असे म्हणतो. मग ओळखताना काय करायचं, छेदानं अंशाला भाग द्यायचा. आता मला सांगा 3 न 1 ला भाग जाईल का बरं? 3 न 1 ला जातो का? नाही जात. मग काय करायचं, इथं 0 पॉइंट घ्यायचा, इथं 1 0 घ्यायचा. 3 1 3, 3 त्रिक 9, पुन्हा 1 उरलं 10 झालं, 3 त्रिक 9, पुन्हा 1 उरलं 10 झालं, 3 त्रिक 9. असं तुम्ही दिवसभर जरी भागाकार केला तर 3 पेक्षा दुसरी संख्या येणार आहे का? नाही. म्हणून भागाकार केल्यानंतर परत परत जर एकच अंक येत असेल तर ती असते परिमेय संख्या. हेच समजा आपण दिलं 2/3, 3 न 2 ला भाग जाईल का? नाही जात. 0 पॉइंट, इथं 1 0, 3 संग 18, पुन्हा 2 उरले 20 झाले, 3 संग 18, पुन्हा 2 उरले 20 झाले, 3 संग 18. भागाकार केल्यानंतर जर एकच अंक परत परत येत असेल तर ती संख्या कोणती असते? परिमेय संख्या. ही झालं दशांश. आता कनिष्ठ, ज्या संख्येचं वर्गमूळ आणि घनमूळ निघतं त्या संख्येला म्हणायचं कनिष्ठ परिमेय संख्या. ज्या संख्येचं वर्गमूळही निघतं घनमूळही निघतं त्याला म्हणायचं आपण कनिष्ठ परिमेय संख्या. समजा मी अशा पद्धतीनं 16 वर्गमूळात घेतले, इथं घनमूळामध्ये मी 8 घेतले. मला सांगा 16चं वर्गमूळ निघतं का? निघतं 4. 8चं घनमूळ निघतं का? 2. म्हणून ज्या संख्येचं वर्गमूळ निघतं घनमूळ निघतं त्याला काय म्हणायचं? कनिष्ठ परिमेय संख्या. पहा इकडे जर म्हणलं असतं 8 परिमेय आहे का? आहे. 6 परिमेय आहे का? आहे. ही झाली साधी परिमेय. हे 2 लय महत्वाचे आहेत. हे 2 खूप महत्वाचे आहेत. ज्या संख्येला भागाकार केल्यानंतर एकच अंक परत परत आला तर परिमेय. ज्याचं वर्गमूळ निघतं ज्याचं घनमूळ निघतं त्याला सुद्धा काय म्हणायचं? परिमेय. समजले? 3 ला 3 पॉइंट परिमेय संख्येचे. राईट. आता पाहूया ह्याच्यावरचे पुढचे 6 प्रश्न नेमके कसे असतात ते लक्षात ठेवा मित्रांनो. खूप महत्त्वपूर्ण पाठ आहे. आपण गैरसमज करतो पहिला चॅप्टर खूप सोपा आहे, खूप सोपा आहे. जेव्हा आपण मधात घुसतो त्या पाठामध्ये तेव्हा कळून जातं. आपण पिक्चरचं किंवा चित्रपटाचं ट्रेलर पाहिल्यानंतर कळत नाही, अरे काहीच नाही. पण जेव्हा पिक्चर प्रत्यक्ष पाहतो तेव्हा खूप इंटरेस्ट निर्माण होतो. त्याच पद्धतीने इथं सुद्धा आहे. आता पहा इकडे लक्ष द्या. 2 कॉलम करायचे मित्रांनो. पहिल्या कॉलम मध्ये लिहायचं धनपरिमेय संख्या. पहिल्या कॉलम मध्ये काय लिहायचं? धनपरिमेय संख्या. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये लिहायचं ऋणपरिमेय संख्या. दुसऱ्या कॉलम मध्ये काय लिहायचं? ऋणपरिमेय संख्या. पहा इकडे लक्ष द्या. आता आपण परिमेय संख्येचे 2 भाग केले, एक धनपरिमेय संख्या आणि दुसरा ऋणपरिमेय संख्या. ह्याच्यात 3 6 प्रश्न. मग पहिला प्रश्न असतो धनपरिमेय संख्या ओळखा. मग कशी ओळखायची? मी सोप्यात सोपं सांगतो. ज्या संख्येच्या अंशस्थानी आणि छेदस्थानी कोणतंच चिन्ह नसतं ती संख्या धनपरिमेय असते. ज्या संख्येच्या अंशस्थानी आणि छेदस्थानी कोणतंच चिन्ह नसतं ती संख्या असते कोणती? तर परिमेय, धनपरिमेय. आणि ज्या संख्येच्या अंशस्थानी आणि छेदस्थानी दोन्ही ठिकाणी मायनसचं चिन्ह असतं ती सुद्धा संख्या कशी असते? धनपरिमेय संख्या असते. याचे 4 नियम आहेत. मायनस मायनस प्लस, प्लस प्लस प्लस, प्लस मायनस मायनस, मायनस प्लस मायनस. हे 4 नियम असतात. त्याच्यानुसार ज्या संख्येच्या अंशस्थानी छेदस्थानी कोणतंच चिन्ह नाही धनपरिमेय. ज्या संख्येच्या अंशस्थानी छेदस्थानी दोन्ही ठिकाणी मायनसचं चिन्ह आहे ती संख्या सुद्धा धनपरिमेय. मग एक असं समांतर असतं.
या पद्धतीने ज्या संख्येच्या एक समांतर आणि एक अंशस्थानी तरी मायनसचं चिन्ह असतं, अन्यथा म्हणजे छेदस्थानी तरी चिन्ह असतं. म्हणून ढोबळमानानं लक्षात ठेवा, दिलेल्या संख्येवर कमीत कमी 2 वजाबाकीच्या चिन्हाचा वापर झालेला असेल तर ती धनपरिमेय असते आणि दोन्ही चिन्हाचा वापर झालेला नसेल तरी सुद्धा ती कोणती संख्या असते? धनपरिमेय. इथं दोघाचा बी नाही, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत. परीक्षेला ज्याला कोणाला पेपर काढणाऱ्याला जर प्रश्न टाकायचा असेल तर या 4 शिवाय कोणतीच रचना टाकता येत नाही. फक्त ह्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो. ही रचना बदल करता येत नाही, अशाला अशीच ठेवावी लागते. ह्याच्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाही. मग त्यांच्याकडे एकच ऑप्शन राहतं, ह्याला कंसात घेणे. दुसरी पर्याय काय करणार आहे? ह्याला कंसात घेणे. क्लिअर आहे? समजलं? हे झालं धनपरिमेय संख्या ओळखा. म्हणजेच ढोबळमानानं दिलेल्या संख्येवरती कमीत कमी 2 वजाबाकीच्या चिन्हाचा वापर झालेला असेल तर ती धनपरिमेय असते आणि दोघाचा बी झालेला नसेल तरी पण ती काय असते? धनपरिमेय. चला या इकडे ऋणकडे आता पहा. दिलेल्या संख्येच्या अंशस्थानी मायनसचं चिन्ह असेल तर ऋणपरिमेय, किंवा दिलेल्या संख्येच्या छेदस्थानी मायनसचं चिन्ह असेल तर ऋणपरिमेय, किंवा असं समांतर जर मायनसचं चिन्ह असेल तरी ऋणपरिमेय. म्हणून कमीत कमी दिलेल्या संख्येवर एकाच वजाबाकीच्या चिन्हाचा जर उपयोग झाला तर समजायचं कोणती आहे? ऋणपरिमेय. राईट? समजलं कसं ओळखायचं? धन आणि ऋण. आता पाहू लहान कोणती आणि मोठी कोणती. मग आता मला सांगा, समजा मी 4 ऑप्शन देतो. हे धन आहेत का? पहा. पहिला ऑप्शन 5/6, दुसरा ऑप्शन -6/-7, तिसरा ऑप्शन देऊ आपण 8/9, चौथा ऑप्शन देऊ 9/10. हे झाले 4 ऑप्शन. आता ह्याच्यात प्रश्न असतो, दिलेल्या संख्येपैकी सर्वात लहान धनपरिमेय संख्या कोणती किंवा सर्वात मोठी धनपरिमेय संख्या कोणती? हेच मी इकडे घेतो. पहा. 5/6 पहिलं, दुसरं 6/-7, तिसरं 8/9, चौथं 9/-10. हे झाले 4 ऑप्शन. आता पहा, सगळ्यात मोठी धनपरिमेय संख्या ओळखायची असेल, ज्या संख्येचा अंश, परत एकदा पहा, ज्या संख्येचा अंश सर्वात मोठा असतो तीच संख्या मोठी असते. मग इथं किती आहे? सगळ्यात मोठं 9/10, म्हणून ही झाली मोठी धनपरिमेय. आता ज्या संख्येचा अंश सर्वात लहान असतो तीच संख्या लहान असते. मग 5/6 काय आहे? लहान आहे. राईट? समजले? 3 3. ज्या संख्येचा अंश सर्वात मोठा ती सर्वात मोठी धनपरिमेय, ज्या संख्येचा अंश सर्वात लहान ती सगळ्यात लहान धनपरिमेय. आता इकडे येऊ आपण, याला उलट करायचं. ज्या संख्येचा अंश सर्वात लहान असतो ती सगळ्यात मोठी ऋणपरिमेय संख्या असते आणि ज्या संख्येचा अंश सर्वात मोठा असतो तीच संख्या सर्वात लहान असते. लक्षात ठेवा. मग असं का? त्याचं कारण आहे, ह्या प्लस मध्ये असतात म्हणून मोठा तो मोठा, लहान तो लहान. ह्या मायनस मध्ये असतात म्हणून जो मोठा आहे तो लहान असतो, जो लहान आहे तो मोठा असतो. शेवटी एकच उदाहरण सांगतो तुम्हाला, म्हणजे ह्याच्यात तुमचं कन्फ्युजन होणे. समजा 2 मित्र किंवा मैत्रिणी आहेत. समजा एकाच्या डोक्यावर 100 रुपये कर्ज आहे आणि एकाच्या डोक्यावर 1000 रुपये कर्ज आहे. पायाकडे लक्ष द्या. 2 मित्र असो किंवा मैत्रिणी असो, एकाच्या डोक्यावर 100 रुपये कर्ज आहे, दुसऱ्याच्या डोक्यावर 1000 रुपये कर्ज आहे. दोघं बी कर्जातच आहे, पण ह्या दोघात श्रीमंत कोण आहे? दोघंही कर्जबाजार आहेत, तरी पण दोघात श्रीमंत कोण? ज्याच्यावर 100 रुपये कर्ज आहे तो कमी वेळात फेडून मोठा होऊ शकतो ना. म्हणून हे मायनस मध्ये आहे. ह्याच्याकडे 5 रुपये आहेत, ह्याच्याकडे 9 रुपये कर्ज आहे. मग मोठा कोणता? 5 रुपये. म्हणून ज्याचा अंश लहान तो मोठा असतो, ज्याचा अंश मोठा तो लहान असतो. क्लिअर आहे? समजलं मित्रांनो? अशा पद्धतीनं एकंदरीत एवढा भाग आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे. जर कदाचित आवडला असेल किंवा
आतापर्यंत जेवढा भाग असेल त्याच्यावर तुमचा कोणताही प्रश्न कशाही पद्धतीचा परीक्षेला आलेला असो नसो किंवा तुम्हाला पडलेला असो, तुम्ही मला निश्चितपणे कमेंट मध्ये प्रश्न विचारा, त्याचं 100% तुम्हाला उत्तर मिळेल. धन्यवाद.